जिल्हा परिषदेने एक उपक्रम राबवलेला आहे 100 दिवस कृती कार्यक्रमाअंतर्गत आणि त्याची प्रेरणा होती ते आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर साहेब आणि आपले माननीय शिक्षण अधिकारी कमळकर साहेब यांच्या विचाराने हे साहित्य संमेलन या 4 दिवसामध्ये म्हणजे आजपर्यंत सर्व शाळांमध्ये आयोजित केलेलं आहे आणि त्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण सुद्धा हळवल आणि वागणे केंद्रार्थ हे साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे। तसेच तर ते विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या भाषिक अभिवृद्धीला वाव देणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे आणि त्याचबरोबर वाचन लेखन संस्कृती ही जोपासायची असेल तर असे कार्यक्रम होणं गरजेचं आहे हे उद्दिष्ट त्यांनी ठेवलेलं आहे। त्यानंतर त्यांनी स्वभाषेत व्यक्त होणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांना एक व्यासपीठ मिळवून देणं हे या ठिकाणी अपेक्षित आहे। नंतर या ठिकाणी उत्कृष्ट साहित्याची ओळख करून देणे, या ठिकाणी बालचमूंसाठी साहित्य ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर शिक्षकांसाठी सुद्धा या एका टेबलावर वैविध्यपूर्ण असं वाचन साहित्य ठेवलेलं आहे। म्हणजे या ठिकाणी नवलेखक साहित्यिक यांची ओळख करून देणे। आज आपल्या आजूबाजूला कितीतरी नवोदित लेखक आहेत, कवी आहेत, यांची ओळख करून देणं गरजेचं असतं आणि त्या अनुषंगानं हा उपक्रम ठेवलेला आहे। आणि सर्वांना माहिती असेल की आजच्या या जे विद्यार्थी संमेलन आहे, शिक्षक विद्यार्थी संमेलन आहे, त्यामध्ये जे त्यांनी एक संकल्पना विषय ठेवलेले आहेत। एक ग्रंथगुढी, सेल्फी पॉइंट, ग्रंथदिंडी, ग्रंथ प्रदर्शन आणि साहित्यिकांची ओळख आणि या अनुषंगानं हे संमेलन आयोजित केलेलं आहे। आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं की या बाल साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यामागचा उद्देश काय आहे। तर मित्रहो, महाराष्ट्र शासनाच्या वतीने 100 डेज कॅम्पेन या अंतर्गत वेगवेगळ्या विभागांसाठी मूल्यांकनाची एक पद्धती दिलेली आहे आणि या मूल्यांकनामध्ये आपल्या या विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व सोयी सुविधा असतील, भौतिक सुविधा असतील, कार्यालयीन कामकाज असेल आणि या कार्यालयीन कामकाजामधली सुधारणा असतील आणि त्याचबरोबर कार्यालयाने किंवा एखाद्या आस्थापनेने केलेला नाविन्यपूर्ण उपक्रम हा एक महत्वाकांक्षी उपक्रम होता
आणि या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत आपल्या जिल्ह्याचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र केबुलकर साहेब, शिक्षणाधिकारी आदरणीय डॉक्टर कमळकर साहेब यांच्या संकल्पनेतनं बाल शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी साहित्य संमेलन घेण्याबाबतची सूचना आम्हाला प्राप्त झालेली होती आणि त्या अंतर्गत आपल्या सर्व केंद्रामध्ये किंवा तालुका स्तरावरती आपण अशा प्रकारचं आयोजन करावं अशा प्रकारची सूचना होती। आणि हे सूचना दिल्याच्या नंतर 2च दिवसामध्ये संपूर्ण जी तयारी आहे ती या ठिकाणी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी केलेली आहे। मी बऱ्याच वेळेला म्हणतो की आपला प्राथमिक शिक्षक हा एक दशावतारी कलाकार आहे, म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असेल प्राथमिक शिक्षक हा आपला दशावतारी कलाकार आहे, म्हणजे त्या कलाकाराला कधी आणि केव्हा आणि कोणतीही जर भूमिका दिली तरी तो 100% ती उठवतो। त्याचं उदाहरण म्हणजे आपलं साहित्य संमेलन आहे, कारण 2 दिवसामध्ये सूचना दिली आणि 2 दिवसामध्ये अशा प्रकारचं उत्कृष्ट असं साहित्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं, मांडायला मिळालेलं आहे। त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व आपले शिक्षक म्हणून आणि आदरणीय केंद्र प्रमुख राणे सर यांना या ठिकाणी धन्यवाद देतो। संमेलनाच्या निमित्तानं मुलांमध्ये जे काही असे कलागुण, सुप्त कलागुण आहेत, हे कलागुण हेरवून आपण त्या मुलांना अशा प्रकारे संधी उपलब्ध करून देऊया आणि याच्यानंतर पुढे जे काही मुलं लेखन करतील त्या लेखनासंदर्भातल्या त्यांचं लेखनाचं काही नोंदी त्या मुलांनी आपापल्या स्तरावरती ठेवाव्या, शिक्षकांनी सुद्धा आपापल्या स्तरावरती ठेवा। पुन्हा एकदा एक चांगल्या प्रकारचं नियोजन आदरणीय केंद्र प्रमुख राणे सर आणि आपल्या दोन्ही केंद्रातील सर्व शिक्षक वृंद त्यांनी या ठिकाणी संपन्न केल्याबद्दल प्रशासनाच्या वतीने त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना सुद्धा या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। यामध्ये पहिला 7 कलमी आणि नंतर 10 कलमी कार्यक्रम जाहीर केलेला होता आणि त्या अनुषंगाने विविध म्हणजे त्यामध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे कार्यालय परिसर स्वच्छता, त्यानंतर असे विविध कार्यक्रम 10 कलमी घेतले होते। आपण आता पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद मध्ये आपण गेलात सर्व शिक्षक वर्ग आपण त्या ठिकाणी भेटी होता कामानिमित्त, तर बघितलं असेल तर जवळपास आपण खूप बदल झालेला आपल्याला तुम्हाला दिसेल। तर हेच मुद्दे आहेत त्याच्यामध्ये की कार्यालयीन कामकाजामध्ये जी चांगली शिस्त यायला पाहिजे आणि छोट्या छोट्या बाबी आहेत त्याच्यावरती मोठं मोठं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे। म्हणजे सर्वसामान्य नागरिकांसाठी चांगल्यात चांगली सेवा जी शासनामार्फत आहे ती देण्यासंदर्भातले 10 कलमी कार्यक्रम आहेत। आणि ज्यावेळी माननीय मुख्य कार्यकारी महोदय या ठिकाणी ज्यावेळी हजर झाले त्यानंतर ह्याला एवढी उभारी मिळाली की त्या ठिकाणी भरपूर आपण चांगलं काम केलं। पंचायत समितीमध्ये आपल्याला कधी आला भेट दिली तर त्या ठिकाणी आपल्याला केलेल्या कामात दिसेल। आणि त्यानंतर अशी चर्चा झाली की माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांची ज्यावेळी चर्चा झाली की सर्वच विभागामध्ये आपण नाविन्यपूर्ण उपक्रम घेतलेले आहेत। पंचायत समितीमध्ये पण जवळपास 3-4 उपक्रम यामध्ये नाविन्यपूर्ण घेतलेले आहेत आणि शिक्षणाचा ज्यावेळी विषय आला शिक्षण विभागाचा त्यावेळी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांच्या संकल्पनेतून हा एक विषय समोर आला की त्याच्यामध्ये विद्यार्थी जे आपले आहेत तर त्यांना साहित्याविषयी माहिती व्हावी आणि ते साहित्य बनावे त्या दृष्टिकोनातून आपण वाटचाल करावी असा तो विषय त्या ठिकाणी जिल्हा स्तरावरती घेतला। आणि आपल्याकडे कालावधीचं फार कमी होता कारण 15 एप्रिल पर्यंत हे 100 दिवस आहे ते पहिल्या टप्प्यातलं जे आहे मूल्य आपण जिल्हा स्तरावरचं ते होणार होतं आणि दुसऱ्या टप्प्यातलं मूल्य आपण जे आपलं आहे ते 30 एप्रिल नंतर होणार आहे। हे जे तालुका स्तरावरची सगळे जे यंत्रणा आहेत त्याच्यामध्ये गट शिक्षण अधिकारी कार्यालय, पंचायत समिती कार्यालय आणि अनेक विभाग आहेत। तर त्या दृष्टिकोनातून नंतर मग असं त्या ठिकाणी ठरलं गेलं की हे विद्यार्थ्यांचं साहित्य संमेलन घ्यावं। ते सुरुवातीला आता विद्यार्थी आपला जो आहे तो पहिली ते 7वी पर्यंत विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याची वय, त्याची बौद्धिक कुशलता ह्या सगळ्या बाबीवरती चर्चा झाली। तरी पण त्या विद्यार्थी दशेपासूनच त्याला ते साहित्याची आवड किंवा मराठी भाषेची आवड चांगली व्हायला पाहिजे, कथा कादंबरी याची सगळी आवड व्हायला पाहिजे अशा दृष्टीकोनातून तो कार्यक्रम घेण्याचं ठरलं। आणि तो नंतर मग जिल्हा स्तरावरून आपण तालुका स्तरावर सांगितलं आणि आपण पूर्ण तालुक्यामध्ये प्रत्येक केंद्रामध्ये 2 केंद्र मिळून म्हणून कार्यक्रम घेतला। आणि हा कार्यक्रम मी गौसाहेबांना सांगितलं होतं की मला त्या कार्यक्रमाला आवरून जायचं आहे
आणि मी एका कुठल्या तरी तालुक्याच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी मी भेट देणार आणि मला ते प्रत्यक्ष बघायचं आहे की ह्या संदर्भात काय कशी तयारी आपली झालेली आहे किंवा कोणतं काम केलं. पण इथे ज्यावेळी आलो राणेसाहेब जे आहेत केंद्र प्रमुख मुख्याधिकारी आहेत जोशी मॅडम, आणि गेल्या मागच्या एका कार्यक्रमात सुद्धा मी या शाळेमध्ये आलो त्यावेळी पण त्यांनी अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम केला. आता तर मी पूर्ण भारावून गेलो की व्हिडिओ वगैरे अगदी जो कार्यक्रम केला तो अतिशय उत्कृष्ट काम केला. म्हणजे जे माननीय मुख्य कार्यकारी महोदय आणि जे शिक्षणाधिकारी यांना जे आम्हाला सगळ्यांना जे अभिप्राय होते ते काम केलंय. आणि मी किंबहुना मी एवढं म्हणेन की याच्यातून आपले साहित्य व्हायला तयार झालेले आहे, किंबहुना आज झालेलेच आहे. म्हणजे जेवढे आता साहित्यिकांनी पार्टिसिपेट केलं ते साहित्यिकच झालेत आपले, बरोबर ना. त्यासाठी शिक्षक वर्गाने सुद्धा खूप चांगली मेहनत या ठिकाणी घेतलेली आहे. सध्या विद्यार्थ्यांची सगळी परीक्षा सुरू असतानाही सध्या परीक्षा सुरू आहे आणि त्या परीक्षेच्या कालावधीमध्ये सुद्धा त्यांनी तेवढा वेळ देऊन या ठिकाणी हे कामकाज केलं. कारण हे जे मूल्यांकन आहे आपल्या प्रत्येक तालुक्यातून म्हणजे ह्याच्यामध्ये जे नाविन्यपूर्ण उपक्रम आहेत त्याला जवळपास 10 मार्क आहेत. त्याच्यामध्ये 2-3 बाबी आहेत. म्हणजे तो मुद्दा जो आहे तो आपण जिल्हा स्तरावर आपण जिल्ह्याच्या ह्याच्यामध्ये तालुक्याच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण तो कार्यक्रम घेतोय. मूळ उद्देश हा आपला सफल व्हायला पाहिजे. नुसतं हे ह्या कार्यक्रमात किंवा ह्या स्पर्धा आहे म्हणून नव्हे, तर ह्याच्यामध्ये सातत्य यापुढे राहिलं पाहिजे. ह्याच्यामध्ये शिक्षक वर्गाला माझी विनंती या ठिकाणी राहील की ह्याच्यामध्ये सातत्याने म्हणजे जो नाविन्यपूर्ण उपक्रम केलाय किंवा ह्याच्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याचं करिअर सुद्धा घडू शकेल, तो मोठा साहित्यिक सुद्धा ह्याच्यामध्ये होऊ शकेल. म्हणजे त्या दृष्टीने त्याची वाटचाल आतापासून आपण जर या ठिकाणी केली तर ते निश्चित आपल्याला सफल होईल. तर या ठिकाणी म्हणजे ह्या शाळेने सुद्धा भरपूर ह्या ठिकाणी योगदान देऊन चांगला कार्यक्रम या ठिकाणी भरून घेतला. आणि जे विद्यार्थी आहे मगाशी 4थीतले एक विद्यार्थी होती त्यांनी एक चांगल्या प्रकारचं म्हणजे खूप चांगलं तिने लहान 4थीच्या वर्गात असूनही त्यांनी छान अगदी बिनधास्तपणे आणि वेगळपणे त्यांनी कविता या ठिकाणी गायन केली त्या ठिकाणी. आणि सर्वच विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थी मित्रांचंही सगळ्यांचं मी या ठिकाणी जे भाग घेतलेले आहे आणि भाग नाही घेतलेले त्यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो. कारण भविष्यात ते सुद्धा या ह्याच्यातून बोध घेऊन त्या ठिकाणी ते स्वतःही तयार होतील. आणि आज या ठिकाणी सर्वच विद्यार्थी आणि शिक्षकांनी या ठिकाणी सहज वाटेने जाता जाता नकळत गेली तिकडे नजर. सहज वाटेने जाता जाता नकळत गेली तिकडे नजर. एका फुलावरती बसले होते फुलपाखरू ते मनोहर. एका फुलावरती बसले होते फुलपाखरू ते मनोहर. इवल्याशा त्या आपुल्या मुखाने मध फुलातील शोषित होते. इवल्याशा त्या आपुल्या मुखाने मध फुलातील शोषित होते. सुंदर आपल्या सौंदर्याने फुलालाही लाजवित होते. सुंदर आपल्या सौंदर्याने फुलालाही लाजवित होते. निसर्गाचा चमत्कार की कोणी चित्रकाराने घडविले होते. सुंदर नाजूक पंखांमध्ये उडण्याचेही बळ होते. धन्यवाद. नाव रक्षा निलेश मोहिते. मी इयत्ता 5वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव केंद्र शाळा हळवद नंबर 1. मी माझ्या आई बाबांबद्दल एक कविता तयार केली आहे. आई मनावरचा संस्कार असते, बाबा त्याला घडवणारे असतात. आई मनावरचा संस्कार असते, बाबा त्याला घडवणारे असतात. आई आयुष्याची वाट असते, बाबा त्यावर चालवणारे असतात. आई आयुष्याची वाट असते, बाबा त्यावर चालवणारे असतात. आई एक वाक्य असते, बाबा त्यातील शब्द असतात. आई एक वाक्य असते, बाबा त्यातील शब्द असतात. आई एक कविता असते, बाबा त्याचे भाव असतात. आई एक कविता असते, बाबा त्याचे भाव असतात. आई देवासमोर लावलेला निरंजन असते, बाबा त्यातील ज्योत असतात. आई देवासमोर लावलेला निरंजन असते, बाबा त्याचे ज्योत असतात. आई घरभर पसरलेली धूप असते, बाबा त्यातील सुगंध असतात. आई घरभर पसरलेली धूप असते, बाबा त्यातील सुगंध असतात. धन्यवाद. मी आता 6वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा 7व्या कासूर. माझ्या कवितेचं नाव आहे माझी शाळा. माझी शाळा सुंदर शाळा, माझी शाळा स्वच्छ शाळा. इथं आहे मोठा हिरवा फळा, तो दाखवितो अक्षर आणि संख्या आम्हा बाळा. माझी शाळा कौलारू शाळा, बागेत फुलांच्या मुंगी आहे नाना शाळा, आमचे गणवेश आहे निळा निळा. माझी शाळा मोठी शाळा, मी वाजवतो परिपाठाला फुंफुळा. आमच्या गुरुजींचा तर नादच खुळा, कधी म्हणते लाडक्या बाळा, कधी म्हणते वर्गात पळा. शाळेत आहे बाग मळा, होती होती झाडे सोळा. वांगी भेंडी चवळी वाली यांच्या मळा, आम्हा सांगते पाणी घाल बळा.
गुरुजी बाई गोष्टी सांगतील, गाणी खेळ मौज मजेत शिकवतील. आम्ही ठेवतो स्वच्छ सुंदर शाळा, नाही यांचा आम्हाला कधीच कंटाळा. मी आता 7वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सातारा कासारा आहे. मी आपल्यासमोर या चित्रावर एक कविता बोलणार आहे. कवितेचे नाव आहे गणपती बाप्पा. आवडतोस मला खूप खूप बाप्पा, येणारे कधीतरी मारिया गप्पा. उंदरावर बसून फिरतोस, लाडू मोदक खूप खातोस. 4 हात लांब सोड, आवडते हे ध्यान तुझे. केलास अभ्यास तू खूप, म्हणून पुस्तकात पहिले तुला. तुझ्यासारखेच रे बाप्पा, ज्ञानवंत वाटते मला. आवडतोस रे मला खूप खूप बाप्पा, येणारे कधीतरी मारिया गप्पा. भक्तांना तू वर देशी, दुष्टांचा तू संहार करशी. नाही भीती वाटत का रे तुला, तुझ्यासारखे युद्ध कौशल्य यावे मला. आवडतोस मला खूप खूप बाप्पा, येणारे कधीतरी मारिया गप्पा. सर्व देवांचा तू लाडका, आई वडिलांचाही तू लाडका. चतुर्थीला येतोस आमच्या घरी, आनंदी आणतोस आमच्या घरी. आवडतोस मला खूप खूप बाप्पा, येणारे कधीतरी मारिया गप्पा. देवाधिदेवा नमन माझे तुला, सांभाळ तू या जगाला. सद्बुद्धी द्यावी आम्हा मुला, वंदन करतो गणेशा तुला. आवडतोस मला खूप खूप बाप्पा, येणारे कधीतरी मारिया गप्पा. मी आता 4थीत शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव केंद्र शाळा हवाल नंबर 1 आहे. मी आपल्यासमोर एक छोटीशी कविता सादर करीत आहे. कवितेचे नाव आहे मनीमाऊ. मनीमाऊ मनीमाऊ, नेहमीच तुला हवा खाऊ. मनीमाऊ मनीमाऊ, नेहमीच तुला हवा खाऊ. बसता उठता गुरु गुरु, बसता उठता गुरु गुरु. मियाव मियाव सदा गुरु, मियाव मियाव सदा गुरु. गुपचूप गुपचूप घरात येशी, गुपचूप गुपचूप घरात येशी. दही दूध खाऊन जाशी, दही दूध खाऊन जाशी. टिपूला पाहून पळून जाशी, टिपूला पाहून पळून जाशी. अशी ग कशी तू वाघाची मावशी, अशी ग कशी तू वाघाची मावशी. धन्यवाद. मला खूप मालवणी आवडते, खूप बोलायलाही आवडतं. आणि मालवणी त्यालाच कळतं की ज्याला बोलायला येतं मालवणी. आता जे शुद्ध बोलतात मराठी त्यांना मालवणी समजत नाही. तर ही जी मालवणी माझी कविता आहे, ती कविता आपली डाएट मार्फत जे सेतू पुस्तिका प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये ही प्रसिद्ध झालेली होती कविता, ती वाचतो. सिंधुदुर्ग माझो लोकप्रिय जिल्हो, सिंधुदुर्ग माझो लोकप्रिय जिल्हो. सगळ्या परीक्षेत येता राज्यात पहिलो, सगळ्या परीक्षेत येता राज्यात पहिलो. उगवतेक सह्याद्री मावळतेक समिंदर, उगवतेक सह्याद्री मावळतेक समिंदर. आंबे माड आणि देवळा असत हे सुंदर, आंबे माड आणि देवळा असत हे सुंदर. करंदा जांभळा फणस काजीची बोंडा, करंदा जांभळा फणस काजीची बोंडा. मालवणी माणसाची हसरी हसरी तोंडा, मालवणी माणसाची हसरी हसरी तोंडा. घावणे आणि पोळये वडे आणि सागोती, घावणे आणि पोळये वडे आणि सागोती. पावणेचाराच्या बसतर हय पंक्ती, पावणेचाराचे बसतर हय पंक्ती. बांगडो मोरी करली आणि दोडी, बांगडो मोरी करली आणि दोडी. माशाचा कालान उकड्या भाताची जोडी, माशाचा कालान उकड्या भाताची जोडी. गुळाचो गोड गोड खाजा, गुळाचो गोड गोड खाजा. धायकलातलो राजा, गणपतीच्या सणात फुगडी आणि भजनाची मजा. कोळ्यांचो नाच धनगरांचो गजा, होळीच्या मांडावर सोंगांची मजा. फणसासारखो रसाळ मालवणी माणूस, फळांचो राजा असा देवगडचो हापूस. अरबी समुद्रात उभो असा सिंधुदुर्ग किल्लो. महाराजांच्या पायान झालो पावन माझो किल्लो, महाराजांच्या पायान पावन झालो माझो किल्लो. सिंधुदुर्ग विजयदुर्ग असा आमची छान, सिंधुदुर्ग विजयदुर्ग असा आमची छान. मी या सिंधुदुर्गचो, सिंधुदुर्ग माझो, ह्योच माझो अभिमान, ह्योच माझो अभिमान. धन्यवाद. धन्यवाद. आणि सर्व उपस्थित सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी मित्र हो, इथे स्वरचित काव्य गायन अथवा गोष्ट कथा हा विषय आहे. पण ते स्वतंत्र एक वेगळा विषयाचा एक गाणं आहे आपल्या कोकणवरती आणि ते स्वरचित आहे. ते गाणं इथे गात आहे. कृपया चुका आहेत तर माझ्या आहेत आणि चांगले तुमचं आहे.
कोकणचा निसर्ग सर्वांना भावतो कोकणचा निसर्ग सर्वांना भावतो आम्ही गर्वानं सांगतो कोकणात यावं आम्ही गर्वानं सांगतो देवाचा स्वर्ग वर्णोटचा 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 परशुरामाने निर्माण केलाय परशुरामाने निर्माण केलाय सर्वांना भावतो कोकणात यावं आम्ही गर्वानं सांगतो कोकणचा निसर्ग सर्वांना भावतो कोकणात यावं आम्ही गर्वानं सांगतो देवाचा स्वर्ग वर्णोटचा 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 परशुरामाने निर्माण केलाय त्याचा परशुरामाने निर्माण केलाय पण मालवणीचं जायकीचं आहे नाव होल. मोठ्या मोठ्या थेंबाचो जावडो पाऊस इलो, जोट्या मोठ्या थेंबाचो जावडो पाऊस पडलो, नदी वळाक मोठो होल इलो, नदी वळाक मोठो होल इलो. न्हय पायलाडचो बाबलो कुकारो मारीत आयनार चढलो, न्हय पायलाडचो बाबलो कुकारो मारीत आयनार चढलो. आयलाडसून बबलो कुकारी मारत त्याच्या वांगडाक रातभर उभो रावलो.
आईला अडसून बाबलो बघलो पुकारो म्हणून त्याच्या वांगडाक रातभर उभं राहिलो. पाणी काय कमी झालाच नाही, पाणी काय कमी झालाच नाही. बाबलो खाली उतराक नाही. काय सांगतानाच बाबा, मोठ्या मोठ्या थेंबाचो पाऊस, जाडो पाऊस पडलो आणि नदी वाळा मोठं होऊ गेलो. वाड्यातली ढोरा वाड्यातच रवली, वाड्यातली ढोरा वाड्यातच रवली. शान काढून काढून घरकारीन दमली. काढलेलं तरबो पेवत पेवत वाळात गेलो, लावलेलं तरबो बुडान गेलो. काय सांगतलंच बाबा, मोठ्या मोठ्या थेंबाचो जाडो पाऊस पडलो आणि नदी वाळात मोठं होऊ गेलो. शाळेतली पोरा घरातच रवली. या झोपाळ्याखाली त्या झोपाळ्याखाली गाणी गावक लागली. दाजींच्या काजी आगीत घातल्यान, वासान सगळ्या पोरा परशाकडे आणल्यान. भाजलेल्या गोठ्यांनी काजी खाऊन दिस गेलो. काय सांगतलंच बाबा, मोठ्या मोठ्या थेंबाचो जाडो पाऊस येलो. काय सांगतलंच बाबा, मोठ्या मोठ्या थेंबाचो पाऊस येलो आणि नदी वाळात मोठं होऊन येलो. असो होऊन खूप दमयता, उत्याचा सगळा नाही करता, उत्याचा सगळा नाही करता. इथे उपस्थित असणारे सन्माननीय आमचे माझ्या बहिणीचे धीरभाऊजी तातू राणे यांना माझ्या गावातली ही कथा आहे ही संपूर्ण त्यांना माहित आहे. 1992 पूर्वी या गावात, माझ्या गावात ब्रिज नव्हता आणि ती आईनावरची त्या बाबण्याची आणि बाबण्याची गजल जी आहे तुम्ही या कवितेत सादर केली. धन्यवाद सर. बागेत गेली एकदा मुलांची सहल गणिताच्या बागेत गेली आणि संख्यांची झाडे पाहून खूपच आनंदून गेली आणि संख्यांची झाडे पाहून खूपच आनंदून गेली. संख्यांच्या झाडाला लागली होती, संख्यांच्या झाडाला लागली होती समविषम फुले. मध्ये मध्ये दिसत होती संयुक्त मूळ अंकांची फळे. मध्ये मध्ये दिसत होती संयुक्त मूळ अंकांची फळे. बागेत होती बेरीज वजाबाकीची मोठी घसरगुंडी. बागेत होती बेरीज वजाबाकीची मोठी घसरगुंडी. गुणाकाराचं जायंट व्हील आणि भागाकाराचं मेरीगो राऊंड मापनाच्या मैदानात खेळत होते मीटर ग्रॅम मीटर. परिमितीच्या कुंपणात झोपले घनगंडगोल आकार. घनगंडगोल आकार. शिसोवर बसले होते लहान आणि मोठे. आगाडीतून धावत होते तेथे 30 पाडे. भूमितीच्या दुकानात वर्तुळाची बिस्किट. गोल गोल लाडू आणि आयाताची चॉकलेट. झोपाळ्यावर बसून अपूर्णांक घेत होते धोके. घड्याळातून 5 मिनिटं बाहेर काढत होते डोके. सहल रंगली मुले डंगली भानत गेले हरकून. गणिताच्या अभ्यासाचे टेन्शनच गेले संपून. झाडाला लागतात हिरवी पाने, पक्षी गातात आनंदाने गातात. झाडाला लागतात सुंदर फुले काढायला येतात मुले नसतात झाडाच्या सावलीत. झाड म्हणतं माझ्याशी खेळशील. झाडावर भरते पक्ष्यांची शाळा, प्राणी होतात झाडाखाली गोळा. झाड आमचा मित्र नवा, सर्वांना तो हवा. हिरवे गवत झाडाखाली, पक्षी बांधती घरटी खांद्यांवरी. मुले चढतात झाडावर, पक्षी बसतात खांद्यांवर. झाड आमचा मित्र नवा, सर्वांना तो हवा. माइक द्या जरा, माइक द्या.
सारं काही विसरून ज्या ब्राह्मण घराण्यात माझा जन्म झाला तारुण्याच्या उंबरठ्यावर मी उभी होते. आई बाबांची परिस्थिती फार बिकट होती. याच घरच्या परिस्थितीतून मी लहानाची मोठी झाले. तारुण्यात सुद्धा ब्राह्मणाशी माझं लग्न केलं. सासरची परिस्थिती सुद्धा बेताचीच आहे. पण लग्नात माझ्या माऊलीने ममतेने पाठीवर हात फिरवत म्हणाली, बाळ परिस्थिती गरीब असली तरी संसाराकडे दुर्लक्ष करू नको. तुझ्या नशिबाने जो पती लाभला आहे त्याची परमेश्वर म्हणून जीवापाड सेवा कर. ही जबाबदारी मी पूर्णपणे एकनिष्ठ राहून पार पडते. आहा म्हणता 2 अपत्यांची आई झाली. पण काय रे देवा ही गरिबी. माझी लेकरं आई मला भूक लागली म्हणू लागली की काहीच कसं पिवटून निघतं. पण आज ती भूक मला शांत झोपी घेते. गेले 4 दिवस झाले घरात चूल पेटली नाही. माझे पती परमेश्वर राबतात पण त्यांचाही नाईलाज झाला ते देवा. माणसाचं जीवन सुख दुःखाच्या जागेने विणलेलं असतं हे खरं. पण माझ्या जीवनात हा सुखाचा जागा विणायला विसरलोच का रे देवा. मुलांची समजूत घालून कसं तरी झोपवले. पण त्याच मुलांच्या मुखातील शब्द आई आई बाबा आले की मला उठवा. बाबा आज नक्कीच काहीतरी घेऊन येतील याच अपेक्षेने मी वाट पाहते. जणू काही 18-20 दारिद्र्य माझ्या पाठवीतच पुजलेलं आहे. एक धागा सुखाचा 100 धागे सुखाचे. एक धागा सुखाचा 100 धागे सुखाचे. वस्त्र माझा तुझी भिक्षा मागायला
स्वामी, एक आठवण झाली. मी या घरात आल्यापासून तुम्ही मित्राच्या गोष्टी करत होता. तुमचा तो बालपणीचा मित्र कृष्ण म्हणे आता राजा झाला आहे. माझा कृष्ण, माझा माधव, गंगू त्याचं नशीब म्हणून तो राजा ठरला आणि माझा दुर्नशीब मी असा भिकारी ठरलो. गंगू नाही स्वामी, तुम्ही असं नका म्हणू. माझी तुमच्याकडे एकच विनंती आहे की तुमचा मित्र श्रीमंत आहे. तुम्ही जर त्याच्याकडे गेला तर आपले चार सुखाचे जातील. गंगू मी गरीब आहे पण कधी लाचार बनणार नाही. नाही गंगू, ते शक्य नाही. हो स्वामी, आपल्या बाळासाठी तरी जा ना, जा ना. गंगू बाळांसाठी म्हणतेस तर जातो. गंगू मी येतो, माझ्या मुलांचा सांभाळ कर. स्वामी, स्वामी माघारी का गेला तो? काही अशुभ घडलं का? नाही गंगू, आमच्याकडे एक शास्त्राचार आहे की मित्राकडे जाताना आणि पाहुण्याकडे जाताना रिक्त हाताने कधी जाऊ नये. गंगू नाही स्वामी, नाही. मी तुम्हाला रिक्त असताना जाऊ दिलं नाही. आज मी शेजारणीकडे पोहे काढायला गेले होते. तिने मला मुठभर पोहे दिले. ते आणते, ते तुम्ही घेऊन जा. ते मुठभर पोहे घेऊन जा. गंगू येतो, माझ्या मुलांचा सांभाळ कर. येतो भगवंता, भगवंता माझ्या गरिबीची काही दिवस तरी सुखारी जाऊ. देवा खरं सांग, हे आम्ही दोघं कोणत्या जन्मीची पाप फेडतोय. देवा कोणत्या जन्मीची पाप अक्षरशः डोळ्यातून सुरुवात झाल्यापासून पाणी येत होतं. मी तर पाठीमध्ये गोष्ट होतो. ग्रंथ सुधामा भेट हे हा जो डोळ्यातून दुःख वाहत होतं आणि म्हणून मी मागे थांबलेलो होतो. त्याचं नाव जय गोपाल कृष्ण, जय गोपाल कृष्ण, जय गोपाल कृष्ण. खरंच मनाच्या ठिकाणी धन्य धन्य वाटलं. या आनंदात मी वाटते. याला कारण एकच, माझे स्वामी, या विश्वाची देवता, माझे सौभाग्य देवता गोपाल कृष्ण, गोपाल कृष्ण. आमच्या जीवनात कशाची न्यूनता नाही. दागदागिने सोनं नाही, काही होणार नाही. प्रत्येक स्त्री आपला पती परमेश्वर मानून सेवा करत असते. लक्ष्मीच्या मावल्याने मी या सुखमय संसारात पदार्पण केलं. त्याच दिवसापासून निश्चय केला की हा मला सुखी संसार मला सुखमय करायचा आहे. आणि म्हणूनच मी आज वाट पाहते की पती म्हणूनच मी आज वाट पाहते. मी तुमची वाट पाहते. स्वामी अजून आलेच नाही कसे. या ना स्वामी, या ना.
Thank you.
माझ्या सर्वांगावरची रोमांच मिळाले. आपल्या काळजाचा मित्र आपल्यापासून दूर गेला असतो तो परत येतोय. माझ्या जीवाची घालमेल होते का मी बघून येतो. तुम्ही ते आलात कसे? मी येते माझ्या मित्राला भेटायला. तुमचा मित्र आणि मला भेटतो. माझ्या जीवाचा मित्र बरं त्या मित्राचं नाव काय ऐकूया? माझा मित्र या विश्वाची देवता गोपाळ कृष्ण गोपाळ कृष्ण गोपाळ कृष्ण. ते विश्वाचे देव आहेत. आमचे देव कुठं आणि तुमचा मित्र कुठं? तुम्ही खोटं बोलताय. नाही, मी आयुष्यात कधी खोटं बोललेलो नाही. फक्त त्याला एकदा जाऊन सांगा की त्याचा बालपणीचा मित्र सुदामा त्याला भेटायला आलाय. एवढं करावं माझ्यासाठी. काय झालं? दारावरती कोणतरी याचक आलंय. काय दुर्गंधी फुटकारीच आहे हो. काय म्हणालीस? एक याचक त्याच्या तोंडाला दुर्गंधी येते. बरं, त्याने आपलं नाव तरी काय सांगितलं? त्याचं नाव सुदामाचं काहीतरी म्हणाला. रुक्मिणी बाबे माझा सुद्धा माझा काय रे? नाही तिथे बसायचं नाही. अरे हे काय पाहतो? याचे पाय तरतरत आहे. कदाचित याचे पाय कोवळे असतील. रुक्मिणी पाणी घेऊन येतात. तुम्ही आणि ह्याचे पाय तुझा. अरे नको रे. अरे विश्वाचा देव कोणी माझे पाय धुतोस. नको. अरे राहू दे रे. पण काय रे, लग्न वगैरे केलंच की नाही? बायका मध्ये शेव आहेत ना. म्हणजे सगळ्यांना घेऊन आला. नको रे नको नको रे. काय रे पण काय रे, माझ्या वहिनीने म्हणजे माझ्या माऊलीने माझ्यासाठी काहीतरी पाठवलं की नाही? कसं काहीतरी पाठवणार. काय लपवतो? सांगितलं होतं ना. काय रे, काय हल्लच रे? काय फक्त उठवर पोहे रे. पोहे हे फुटवर पोहे घरी पोहे माझ्या आवडीचे पदार्थ. मी ते आनंदाने भक्षण करतो. काय करताय? काय रे, एवढ्या गाठी कशाला? असू दे, ही प्रेमाची भेट आहे. मी ते आनंदाने सोडतो. पंचपक्वाना सुद्धा लावली अशी अवीट गोडी आहे. तिच्या आनंदाने भक्षण करतो. बाबे ही चूक तुझ्याकडून झाली. तुला ही शिक्षा व्हायलाच हवी. आणि बाबे तुला सुद्धा.
चूक रुक्मिणी देवीने केली, पण कोणाला सहाय्य करणारा तो सुद्धा चोरच असतो. म्हणून तुम्हा दोघींनाही शिक्षा. रुक्मिणी भावे हात पुढे करा, हात पुढे करा म्हणतोय ना, हात पुढे करा. एक पोळे तुम्ही पहिले भक्षण करायचे, मगच मी भक्षण करेन. ओ भामा देवी, तुम्ही मोठं, तुम्ही पहिले भक्षण करा. तुम्ही लहान म्हणून पहिला मान तुमचा. नाही तुम्ही पहिले करा. हा म्हणतोय ना, राहू दे, आपण दोघांनी एकदम भक्षण करू. आणि खाऊ दे भावे. अंगार पड़ा काय